नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य 50 प्रश्न घेतलेले आहेत। हे 50 प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, आशियान या संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, आशियान या संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, आशियान या संघटनेचं मुख्यालय जकार्ता या ठिकाणी। बघा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक 2 बघा, संस्कृतमधील काही शब्द मराठी भाषेमध्ये येण्यापूर्वी त्या शब्दामध्ये बराचसा बदल झालेला असतो, अशा शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, तर अशा शब्दांना विद्यार्थी मित्रांनो तद्भव शब्द असे म्हणतात। बघा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक 3 बघा, माझा चष्मा आण या वाक्यामध्ये आण हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं क्रियापद आहे? बघा, माझा चष्मा आण या वाक्यामध्ये आण हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं क्रियापद आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, आज्ञार्थी क्रियापद या प्रकारचं या ठिकाणी क्रियापद आहे। बघा, प्रश्न क्रमांक 4 बघा, खालीलपैकी कोणाला स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक असे म्हणतात? बघा, खालीलपैकी कोणाला स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक असे म्हणतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक असे म्हणतात। बघा, प्रश्न क्रमांक 5 बघा, खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते? बघा, खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, बघा, रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण विद्यार्थी मित्रांनो सन 1949 या वर्षी रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मानवी शरीरामध्ये हाडांशी हाडे जोडणारी ऊती खालीलपैकी कोणती ऊती असते? बघा, मानवी शरीरामध्ये हाडांशी हाडे जोडणारी ऊती खालीलपैकी कोणती ऊती असते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, अस्थिबंध ऊती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 7 बघा, रीती वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे। बघा, या ठिकाणी बघा 4 वाक्य आहेत, या 4 वाक्यापैकी आपल्याला रीती वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी ओळखायचं आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बघा, मी लेखन करीत असतो हे वाक्य विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी रीती वर्तमान काळाचं हे वाक्य आहे। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बनगरवाडी बघा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बनगरवाडी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, व्यंकटेश माडगुळकर बनगरवाडी या कादंबरीचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक 9 बघा, भारतामधली सर्वात लांब पल्ल्याची रेल्वेगाडी खालीलपैकी कोणती? भारतामध्ये सर्वात लांब पल्ल्याची रेल्वेगाडी खालीलपैकी कोणती रेल्वेगाडी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, विवेक एक्सप्रेस ही भारतामध्ये सर्वात लांब पल्ल्याची रेल्वेगाडी आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, प्रामाणिकपणा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे? बघा, प्रामाणिकपणा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं या ठिकाणी नाम आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, प्रामाणिकपणा विद्यार्थी मित्रांनो भाववाचक नाम या प्रकारचं ते नाम आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा, सिद्धटेक हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? सिद्धटेक हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, सिद्धटेक हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 12 बघा, अनातोलियाचे पठार खालीलपैकी कोणत्या देशामधले पठार आहेत? बघा, अनातोलियाचे पठार खालीलपैकी कोणत्या देशामधले पठार आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, अनातोलियाचे पठार तुर्किस्तान या देशामधले ते पठार आहेत। प्रश्न क्रमांक 13 बघा, केवलादेव हे राष्ट्रीय पक्षी उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? केवलादेव हे राष्ट्रीय पक्षी उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील केवलादेव राष्ट्रीय पक्षी उद्यान. विद्यार्थी मित्रांनो राजस्थान या राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मोर्लो मिंटो सुधारणा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी जातो? कायदा आहे बघा मोर्लो मिंटो हा सुधारणा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी जातो? कायदा आहे बघा मोर्लो मिंटो सुधारणा कायदा. विद्यार्थी मित्रांनो सन 1909 चा मोर्लो मिंटो सुधारणा कायदा आहे. प्रश्न क्रमांक 15 बघा बुडापेस्ट खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी? बघा बुडापेस्ट खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील बुडापेस्ट. विद्यार्थी मित्रांनो हंगेरी या देशाची राजधानी आहे. बघा प्रश्न क्रमांक 16 बघा फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना खालीलपैकी कोणी केली? फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? बघा फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना विद्यार्थी मित्रांनो सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कृष्णा नदीचं उगमस्थान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? कृष्णा नदीचं उगमस्थान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील महाबळेश्वर जिल्हा सातारा महाराष्ट्र राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो कृष्णा नदीचं उगमस्थान आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रपतीचा महाभियोग यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम? राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा राष्ट्रपतींचा महाभियोग कलम 61 मध्ये बघा राष्ट्रपतीचा महाभियोग यांच्या संबंधीचं कलम आहे. प्रश्न क्रमांक 19 बघा त्याची कविता लिहून झाली. बघा या ठिकाणी वाक्य आहे या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा. बघा त्याची कविता लिहून झाली. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील समापन कर्मणी या ठिकाणी आपले योग्य या ठिकाणी वाक्याचा प्रयोग राहील. प्रश्न क्रमांक 20 बघा लंडन हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा लंडन हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील लंडन हे शहर थेम्स नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक 21 बघा पेनॉल्टी कॉर्नर ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीची संज्ञा आहे? बघा पेनॉल्टी कॉर्नर ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीची संज्ञा आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर पेनॉल्टी कॉर्नर ही संज्ञा विद्यार्थी मित्रांनो हॉकी या खेळासंबंधीची ती संज्ञा आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा उंट या शब्दाचं या ठिकाणी आपल्याला स्त्रीलिंगी शब्द या ठिकाणी सांगायचं. बघा उंट या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील साडणी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणत्या? बघा कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? कृपण. बघा विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला विचारला कृपण. बघा कृपणचा या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द उदार या ठिकाणी आपले योग्य विरुद्धार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक 24 बघा नागार्जुन सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर उभारण्यात आलेलं आहे? बघा नागार्जुन सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर उभारण्यात आलेलं आहे? नागार्जुन सागर. बघा नागार्जुन सागर विद्यार्थी मित्रांनो कृष्णा नदीवर या ठिकाणी नागार्जुन सागर हे धरण या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक बघा 25 बघा इराण या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? बघा इराण या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे? बघा इराणची राजधानी विद्यार्थी मित्रांनो तेहरान इराण या देशाची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा तेजोनिधी हा शब्द बघा तेजोनिधी विद्यार्थी या ठिकाणी शब्द आहे तर तेजोनिधी हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे? तेजोनिधी. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील तेजोनिधी विद्यार्थी मित्रांनो विसर्ग संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 27 बघा बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास खालीलपैकी कोणते विरामचिन्हे बघा बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास खालीलपैकी कोणते विरामचिन्हे वापरतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील अपसरण चिन्ह या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भरतनाट्यम हा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? भरतनाट्यम हा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? भरतनाट्यम. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील भरतनाट्यम विद्यार्थी मित्रांनो तामिळनाडू राज्याच्या या ठिकाणी नृत्य प्रकार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी काय? बघा मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी काय म्हणतात? त्यांना आम्रसरी असे म्हणतात.
बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पानिपतचं पहिलं युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते? बघा पानिपतचे पहिले युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील सन 1526 मध्ये विद्यार्थी मित्रांनो पानिपतचे पहिले युद्ध हे झाले होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, यवतमाळ हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा यवतमाळ हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील यवतमाळ हा जिल्हा अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये येणारा एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामधलं प्रसिद्ध रॉक गार्डन खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये? भारतामधलं प्रसिद्ध बघा रॉक गार्डन खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता रॉक गार्डन कोणत्या शहरामध्ये आहे? तर चंदीगड या शहरामध्ये विद्यार्थी मित्रांनो रॉक गार्डन आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये सर्वात लांब हिमनदी खालीलपैकी कोणती? भारतामधली सर्वात लांब हिमनदी खालीलपैकी कोणती नदी आहे? बघा भारतामधली सर्वात लांब हिमनदी म्हणजेच सियाचीन ही भारतामधली सर्वात लांब ती हिमनदी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आंतरराष्ट्रीय वाररेषा खालीलपैकी कोणत्या रेखावृत्ताला आंतरराष्ट्रीय वाररेषा असे पुढीलपैकी कोणत्या रेखावृत्ताला म्हणतात? आंतरराष्ट्रीय वाररेषा। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील 180 रेखावृत्ताला विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय वाररेषा असे म्हणतात। तर या ठिकाणी काही बघा मराठी व्याकरणचे प्रश्न आहेत, तर या ठिकाणी आता मराठी व्याकरणचे काही प्रश्न पाहूयात। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, चूक भूल या शब्दाचा समास खालीलपैकी कोणत्या? बघा चूक भूल या ठिकाणी शब्द आहे, तर चूक भूल हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचे या ठिकाणी उदाहरण आहे? चूक भूल। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील चूक भूल हा शब्द विद्यार्थी मित्रांनो वैकल्पिक द्वंद्व समास यांचं या ठिकाणी ते उदाहरण आहे। बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा, शब्द समूहासाठी या ठिकाणी योग्य शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा या ठिकाणी काय विचारले, शोकाचे वर्णन करणारी कविता। बघा शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा, शोकाचे वर्णन करणारी कविता। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा विद्यार्थी मित्रांनो बघा 1 राहील विलापिका या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सुरेशने गाणे गायलेले असेल। बघा या ठिकाणी बघा वाक्य आहे, या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा। बघा सुरेशने गाणे गायलेले असेल, बघा या ठिकाणी वाक्य आहे, या ठिकाणी आपल्याला वाक्याचा या ठिकाणी काळ ओळखायचा आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील पूर्ण भविष्य काळाचे या ठिकाणी हे वाक्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पुढील म्हण या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायचे आहे। बघा या ठिकाणी म्हण बघा विद्यार्थी मित्रांनो पी हळदनी। बघा या ठिकाणी रिकाम्या जागेमध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द येईल आपल्या या ठिकाणी ओळखायचा आहे? पी हळदनी गोरी। बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नाकी 9 येणे वाक्यप्रचार विद्यार्थी मित्रांनो योग्य अर्थ आपल्याला सांगायचा। बघा नाकी 9 येणे, बघा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा नाकी 9 येणे म्हणजेच हैराण होणे। बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य या ठिकाणी अर्थ राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शब्द समूहाबद्दल योग्य शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा स्वतःच्या फायद्याचे पाहणारा शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला स्वतःच्या फायद्याचे पाहणारा। बघा अप्पलपोटा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पर्वत या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणत्या? बघा पर्वत या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? पर्वत। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 विद्यार्थी मित्रांनो शैल या ठिकाणी पर्वत या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक बघा 8 बघा, उत्कर्ष या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द पुढीलपैकी कोणता? बघा उत्कर्ष या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा उत्कर्ष। बघा उत्कर्ष अपकर्ष या ठिकाणी आपले या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक 9 बघा, पुरुषोत्तम। बघा या ठिकाणी शब्द आहे, समास या ठिकाणी आपल्याला ओळखायचा पुरुषोत्तम। बघा कर्मधारय समास या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मुलांनी कुत्र्याला मारले। बघा या ठिकाणी वाक्य आहे, या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा। मुलांनी कुत्र्याला मारले या ठिकाणी वाक्य आहे, या ठिकाणी वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील
भावे प्रयोग या ठिकाणी आपल्या ठिकाणी वाक्याचा प्रयोग राहील। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा अचंबा। बघा या ठिकाणी शब्द विद्यार्थी मित्रांनो समानार्थी शब्द आपल्याला सांगायचे बघा अचंबा। बघा अचंबा या शब्दाचा समानार्थी शब्द आश्चर्य या ठिकाणी आपला योग्य समानार्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा आमची वर्गणी देऊन झाली या ठिकाणी वाक्य आहे, या वाक्याचा प्रयोग आपल्याला आमची वर्गणी देऊन झाली। बघा आमची वर्गणी देऊन झाली म्हणजे समापन कर्मण या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग राहील। प्रश्न क्रमांक पुढचा शर्वरी या शब्दाच्या ठिकाणी आपल्याला बघा शर्वरी या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा बघा शर्वरी। बघा विद्यार्थी मित्रांनो शर्वरी या ठिकाणी बघा शर्वरी म्हणजे रात्र या ठिकाणी आपले योग्य समानार्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा वाऱ्यावर सोडणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचे बघा वाऱ्यावर सोडणे। बघा वाऱ्यावर सोडणे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो दुर्लक्ष करणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा आयुष्य थोडा असलेला शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा। आयुष्य थोडा असलेला शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील।